समान कामाला समान वेतन मिळावे, शालेय पोषण आहार संदर्भात प्रलंबित असलेले प्रश्न तातडीने निकाली काढावे यासह विविध मागण्यांबाबत आशा कर्मचारी युनियनतर्फे जिल्हा परिषदेच्या कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलने करण्यात आली। त्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला देण्यात आले। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र व राज्य शासनाने शालेय पोषण आहार व आशा गट प्रवर्तक यांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी धुळखात पडून आहेत। अद्यापही त्याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही। यात प्रमुख मागण्यांचा पूर्णपणे सकारात्मक पद्धतीने विचार व्हावा, तसेच राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनला स्थायी कार्यक्रम करावा, आशांना गाव पातळीवर आरोग्य कर्मचारी म्हणून नियमित करावे, सुरक्षा पेन्शन, विमा, PF आदी योजना लागू कराव्या, इंडियन लेबर कौन्सिलच्या शिफारशीनुसार आशा गट प्रवर्तकांना किमान 18,000 वेतन मिळावे, रेकॉर्ड मेंटेनन्सचे थकलेले मानधन त्वरित द्यावे, गर्भवती महिला कामगारांना वेतनासह 135 दिवसांची मातृत्व रजा देण्यात यावी, समान कामाला समान वेतन मिळावे यासह आदी मागण्यांबाबत आशा गट प्रवर्तक फेडरेशन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने राज्यभर धरणे आंदोलने होत असून एक दिवसीय धरणे आंदोलने करण्यात आली। या प्रसंगी सुनंदा पाटील, प्रियंका पाटील, मनीषा सेंदाने, सुरेखा वाघ, संगीता पाटील, शर्मिला पाटील आदी आशा महिला उपस्थित होत्या। सुनंदा गणेश पाटील, गाव विश्वनाथ कापन्ना PSC। आमच्या अशा मागण्या आहेत। आमच्या मागण्या मागे आम्ही उपोषणाला इथं आलो होतो, तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। त्यांनी सांगितलं हो हे करू ते करू, पण कुठल्याच मागण्या आमच्या केल्या नाही त्यांनी। तर आता तरी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या त्यांनी। तर आमच्या मागच्या 14 पासून आमच्या याच्या राहिलेले रेकॉर्डचे पैसे पण पडले नाही आमचे, आणि कुष्ठरोग सर्वे केला तो पण फुकटामध्ये केला, ते पण अजून पैसे पडले नाही आमचे। हो देऊ, हो टाकतोय, ट्रेनिंग केली, ट्रेनिंगचे पण पैसे अजून दिलेले नाही आम्हाला त्यांनी। तर आमचं हे मागणं आहे, त्यांनी आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या आणि आमचे पैसे टाकावे। सफाई कामगारांचे 2 महिन्यांपासून वेतन थकीत असून कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे। जर 8 दिवसात वेतन न मिळाल्यास काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा मनपा सफाई कामगारांनी मनपा आयुक्त संगीता दायगुडे यांच्याकडे निवेदनातून दिला आहे। महाराष्ट्र राज्य प्रियदर्शनी मनपा कामगार संघ यांनी मनपा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धुळे मनपा आरोग्य विभागातील सफाई कामगारांचे गेल्या 2 महिन्यांपासून वेतन थकलेले आहेत। 5वे व 6व्या वेतनाचा आयोगाचा फरक रोखीने मिळावा याकरिता सातत्याने पाठपुरावा होऊन देखील दिला जात नसल्याने सफाई कामगारांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे। तसेच बदली व रोजंदारी सफाई कामगारांना महासभेत किमान वेतन मंजूर झालेले असताना अद्यापपर्यंत ती रक्कम देण्यात आलेली नसून ती रोखीने द्यावी। तसेच सफाई कामगारांना 1200 रुपये वैद्यकीय भत्ता त्वरित लागू करावा यासह आदी मागण्यांबाबत मनपा प्रशासनाने सकारात्मकता दाखवावी अशी मागणी कामगारांनी केली आहे। आज धुळे महानगरपालिकेत सफाई कामगारांच्या मागण्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असल्या कारणाने आम्हाला नाईलाजास्तव आज सफाई कर्मचाऱ्यांची मीटिंग घ्यावी लागली। त्याच्यामध्ये बदली सफाई कामगार, रोजंदारीचा सफाई कामगार, फंडातील सफाई कामगार, कायम सफाई कामगार या ठिकाणी सर्व संख्येने हजर होतात। 2-2 महिने पगार होत नाही, त्यांची उपासमार होते। म्हणून आपण शासनाकडे या पगारासाठी जो ग्रँट येतो शासनाकडून पगाराचा, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे। 22/1/2017च्या मध्यरात्रीपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन सफाई कामगार ऑफिस स्टाफ सर्व करणार याची एवढी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी उपस्थित राहावे. जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांची पत्र परिषदेत माहिती. शिवसेनेची बगवी लाट आणण्यासाठी शिवसैनिकांनी जमाने काम करावे. जिल्हा संपर्क प्रमुख बबन फळकांचे प्रतिपादन. जिल्हा क्रीडा संकुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे. मागणीसाठी आरपीआय खरात पक्षाचे निर्देशने. प्रलंबित मागण्यासाठी आशा कर्मचारी युनियनचे 1 दिवसीय धरणे आंदोलन. आणि मनपा सफाई कामगारांचे थकीत वेतन अदा करावे, अन्यथा काम बंद आंदोलन. याचबरोबर प्रभात न्यूज बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमी प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.